काय होणार, एक लो प्रेशर चक्रीवादळ जात असल्यामुळं त्या 4 जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार ते अतिमुसळधार हेवी टू हेवी रेन होणार आहे। चांगला 300 ते 400 मिलीमीटर तिकडे पाऊस पडू शकतो, म्हणून हा अंदाज नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा। त्याच्यानंतर परत राज्यामध्ये आणखीन एका ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणजे 19 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान महाबळेश्वरकडे जवळपास हेवी टू हेवी म्हणजे खूप मोठा पाऊस होणार आहे। 400 ते 500 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो। तर त्या ठिकाणी पाऊस झाल्याच्या नंतर कोयना जे धरण आहे ते आता भरू शकतंय, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की महाबळेश्वरवर पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्याचं पाणी कोयनाकडे जाते, म्हणून ते कोयना धरण भरू शकतंय, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यातलं परिस्थिती बघितलं तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर या इथं काल देखील आज देखील पाऊस पडला आणि आणखीन जवळपास 30 तारखेपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार, कुठं रिमझिम पडणार, कुठं पेंडॉलचा पडणार, म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष यायचा। पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर तिकडं देखील काय होणार आहे, हे जवळपास 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत म्हणजे आज 19 ते 30 आणखीन 10-11 दिवस असा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे की तिकडे देखील असा म्हणजे 19 तारखेपासून ते 30 जुलैपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मुंबई पुण्याला देखील जोराचा पाऊस सुरू राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं। पण कोकणपट्टी आणि घाटमाता परिसर मात्र 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे घाटमाता आणि कोकणपट्टीकडे, म्हणून ही अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा। तसेच नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्ह्यातला काही भाग तिथं, त्याच्यानंतर धाराशिव, लातूर त्या आणि बीड जिल्ह्यात जे भाग वंचित राहिला आहे त्या ह्या 5-6 दिवसामध्ये ज्या भागात पाऊस नाही पडलेला तिथं म्हणजे पडून जाईल आणि त्या भागातील शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। सांगायचं झालं तर राज्यात जवळपास आणखीन 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण राज्यात मात्र 19 जुलै ते 26 जुलै त्यानंतर इकडं नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या परिसरामध्ये त्या 4 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा। आणि इकडं महाबळेश्वरकडे एक देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर कोकणपट्टी घाटमाळ्यात देखील पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक तिकडे देखील आज 19 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान दररोजच पाऊस वाढत जाणार आहे, सगळीकडं पडत जाणार आहे आणि सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर पुणे जिल्हा, बारामती, दौंड, श्रीगोंदा त्या परिसरात देखील आजपासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे आणि त्या भागात चांगला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं। त्याच्यानंतर आतापर्यंत काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही, तर त्या भागात ह्या 19 ते 30 जुलैच्या दरम्यान पडून जाईन आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील। त्याच्यानंतर कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे, तेलंगणाकडे देखील पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडं वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा तिकडे देखील काय होणार आहे उद्यापासून म्हणजे 15च्या नंतर म्हणजे 15पासून तिकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये तिकडं विदर्भात मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, नागपूर, भंडारा, वर्ध्याकडे, म्हणून हे देखील सर्व शेतकरी अंदाज लक्षात सांगायचं झालं तर विदर्भात देखील 15ला पाऊस सुरू होईल, पण ते वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, जालना जिल्हा,
ह्या जिल्ह्यात देखील काय होणार, उद्या 15ला सुरुवात होणार आहे, 16ला आणखीन वाढत जाईल, 17ला असं वाढत वाढत पण परभणी मराठवाड्यात देखील चांगला पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील उद्यापासून म्हणजे 15पासून पाऊस सुरुवात होईल. तर 15 बऱ्याच भागात पडायला दिसेल, 16ला आणखीन वाढेल, 17ला मात्र बराच बारामती ह्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा उद्या देखील नंदुरबारकडे सुरुवात होणार आहे म्हणून उद्या तीच देखील शेतकरी नंदुरबार जिल्ह्याचा अंदाज लक्षात. धुळे, जळगाव, नाशिक तिकडे देखील उद्याच्याला पाऊस सुरू होईल. सगळीकडे एकदाच पडणार नाही, फक्त उद्याच्याला सुरुवात होणार आहे, दररोजची दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज. तसेच मुंबईचे जनते आणि पुण्याकडे पाऊस इतके दिवस झाला, 8 दिवस झालं मी म्हटलं होतं 8 जुलैपासून बंद होईल, तर आता 15पर्यंत बंद होणार. पण 15 तारखेला तिकडे देखील पुण्याकडे पाऊस सुरू होणार आहे, मुंबईकडे पाऊस सुरू होणार आहे, नाशिककडे पाऊस सुरू होणार आहे, इकडे बारामती त्या साईडमध्ये तिकडे होणार आहे, अहिल्यानगरकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात. म्हणजे जे 8 दिवस विश्रांती घेतलेली होती पाऊस 8 जुलैपासून तर 14पर्यंत उद्यापर्यंत आजपर्यंत घेतलेली ती मात्र उद्या त्याला पाऊस बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आता सारांशमध्ये सांगायचं झालं तर 15 तारखेपासून मध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, घाटमाता सगळीकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे दररोजचे दररोज 15च्या नंतर 16ला आणखीन त्याच्यामध्ये वाढ होईल, 17ला आणखीन जास्त वाढ होईल, 18-19च्या नंतर आणखीन पुन्हा वाढत असा पाऊस 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तसेच सोलापूर जिल्हा पण सोलापूर, पंढरपूर, सांगोला त्या शेतकऱ्याचे फोन आलेत की आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही, तुमच्याकडे उद्यापासून 15ला सुरुवात होणार आहे पण 16-17ला आणखीन जास्त पंढरपूरला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. सांगोल्याच्या घ्यायचा, कुर्डवाडी, बार्शी त्या भागातील धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात द्यायचा, कारण की तुमच्याकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, घाबरून जाऊ नका, तुमच्याकडे देखील येणार आहे. म्हणजे 15ला सुरुवात होईल तर 5 ऑगस्टपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यावा. सोशल मीडियावर काल एक मेसेज बघितला बातमीद्वारे की ते म्हणतात 10 दिवसाचा खंड आहे, तर शेतकऱ्यांना तसं 10 दिवसाचा खंड वगैरे काही नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो उद्याच्यालाच बघा, उद्या 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू झालेला दिसल. आज देखील पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज देखील पाऊस सुरुवात होईल, मुंबईकडे देखील, नाशिककडे देखील आज बऱ्याच भागात पाऊस सुरुवात होईल, आजच होईल पण उद्यापासून वाढत जाणार आहे. मग 15च्या नंतर दररोज एक दिवस जसं जसं वाढत जाईल तसा पाऊस वाढणार आहे. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येणार आहे म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही.